नमस्कार मंडळी, सफर निसर्गाचे यूट्यूब चॅनलमध्ये मी नरेंद्र गुरव आपल्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तर मंडळी, आत्ता आपण चाललो आहे चावंड हा किल्ला बघण्यासाठी. तर चावंड हा किल्ला जुन्नर तालुक्यातील आज आपण दुसरा किल्ला करतो आहे. त्याच्यामधले हा चावंड किल्ला येतो. आता हे चावंड झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत शिवनेरी हा किल्ला करण्यासाठी जुन्नर तालुक्यातील. तर चला बघूया शिवनेरी किल्ला चावंड किल्ला कसा आहे तो. ठीक आहे, चला बघा. चावंड किल्ल्याला येण्यासाठी हा रस्ता आहे जो इथून एंट्री होते आणि या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे. हा पण किल्ला आपण नेहमीप्रमाणे शिखर बरोबर करतोय. ही शिखरची टीम आहे ती तुम्ही बघताय आणि समोरचं तुम्ही बघताय हा आहे चावंडचा किल्ला आणि ही आपली शिखरची टीम. बघा इथे झाडं फुलं कशी आहेत. हा इथे वॉच टॉवर आहे आणि इथून गडाची सुरुवात होते. बघा इथून गडाची सुरुवात होते. मेरे कंपनी का नंबर को रोमिंग चालू हो गया. अगोदर बोलला असतं तर तुला थांबवलं असतं मी. हे आहेत सुहास राणे नेहमीप्रमाणे. चालूच आहे. या गडाला सुस्थिती मस्त पायऱ्या आहेत आणि वरती कठडे मी रेलिंग पण बांधलेले आहे. बघा माझ्यासमोर चालतंय हे आहेत सुहास राणे आणि पाठीमागे आहेत सानिका राणे आणि तिच्या मागे आहेत दर्शन नेरम आणि हा इथे बांधलेला वॉच टॉवर. बघा आजूबाजूचा परिसर बघा. हे सगळे इथल्या आजूबाजूचा परिसर आहे आणि हा समोर तुम्ही बघताय हा चावंड किल्ला. या गडाला खूप मस्त सुस्थिती पायऱ्या आहेत, अजूनपर्यंतच आहेत. बघा एवढा सिटी गड आपण त्या पायऱ्या चढून आलोय. हे आहे धनेंद्र अत्तरदे, त्याचं नाव विसरलो, रोहन पवार. पुढे आहेत आनंद आणि हा समोर बघताय हा चावंड किल्ला. खालचं गाव बघा किती खाली आहे. ही वस्ती आहे खाली आणि बाजूला पाणी पण आहे. बघा हा किल्ला जो आपण आता करतोय. चलो बघा इथून रेलिंग सुरू होते. पाठीमागे आहे दर्शन नेरम, ही आहे तुम्हाला ओळखता येईल सानिका. हे आहे धनंजय अत्तरदे. पुढे आहेत ते आपल्या धनंजय अत्तरदेच्या पुढे आहेत ते ट्रेक लीडर आनंद पोसे. बघा आणि हे रेलिंग सुरू झाली.
प्राणी आहेत जे आता इकडे शिडीचा रोप तो पारताय तो चालतायत. ही शिखरची टीम आहे जी चालते बऱ्यापैकी तटबंदी लावलेत बाबा. आणि इकडे तटबंदी चांगली लावली आहे. गड संवर्धन करणाऱ्याने बघा अशा प्रकारचं पॅच आहे. ही वरती पूर्ण शिडी आहे. मोरया आता आम्ही सिटीघाट चढतोय. हे रेलिंग आहेत. रेलिंग लावली बघा इकडे खाली दिसतंय. पाठी बघा माझ्या दर्शन सगळे खाली बघा कसं आहे. बॉडी क्रॉस कर आहे. पुढे घे बॅग पुढे घे लाली. बघा कसं चढतोय. खाली बघा किती खडी खडी शिडी आहे. हा ढेकर आला. बघा खालचा परिसर बघा कसा आहे. एवढा सगळा शिडी घाट आहे. हे बघा चलो कमॉन कमॉन कमॉन. डावा पाय पुढे चला. डावा पाय डावा पाय पुढे टाक. हे बघा हे आहे पुढे आणि हे बघा बघा तुम्ही बघताय हा पारताय तो किती खडा आहे बघा. पूर्ण खडा आहे. दर्शन सर कसं वाटतंय. एकदम झगास. कसा अनुभव आहे. असंच काय सांगा ना अनुभवाबद्दल तुमच्या सांगा कसं वाटलं. हा एकदम शॉर्ट आणि चावंड एक्झायटिंग आणि सुंदर व्ह्यूज आहे. सुंदर व्ह्यूज आहे बघा. करू शकतो जरी डिफिकल्ट वाटलं तरी. हा डिफिकल्ट तर आहे त्याला थोडासा पॅच आहे पण सेफ्टी आता सेफ्टी इक्विपमेंट आहे चांगलं लावले. लावलं इथल्या गावकऱ्यांनी. हा त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं काही प्रॉब्लेम नाही आहे. बरोबर चला. हा पोहोचले ते आपली वरती. बघा ना एकदा कसं कातळ फोडून काढला असेल. एवढा चांगला कातळ हा फोडून काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये ह्या पायऱ्या बनवल्या आहेत. ते बघा कसं तासलाय आणि तोही चिनी हातोडीने. बापरे बघा मस्तच. बघा अशा प्रकारे या राजमार्गाच्या पायऱ्या आपण चढून वरती आलोय. हे बघा त्या समोर तुम्हाला दिसतंय इथपर्यंत शिडी घाट आहे आणि त्याच्या पुढे ह्या राजमार्गाच्या पायऱ्या आहेत. आणि इथून एवढं चढून आल्यानंतर इथे महादरवाजा लागतो. इथे गेट लागतो मेन दरवाजाचा. हे PC इथे आहे. चला आता आपण महादरवाजापर्यंत पोहोचलोय आणि हे बघा हा आहे महादरवाजा म्हणजे गणेश दरवाजा. बघा इथे पण दिसतंय गणेश दरवाजा. भिंतीवरती बघा इथे तुम्हाला बघायला मिळेल गणपतीची मूर्ती आणि हा महादरवाजा. आता आपण महादरवाजातून आतमध्ये जाऊया. तर महादरवाजातून आपण आतमध्ये आलो आणि वरती जायला असा रस्ता आहे.
महादरवाज्यातून वरती आलो ना की ते अजून वरती जायला त्या पायऱ्या आहेत आणि हे तुम्हाला पाण्याची नियोजन कळतंय की एका गडावरून जे वाहणारं पाणी आहे ते सांडपाणी जे आहे ते या मार्गे गडावरून खाली सोडलं जायचं. आता आपण वरती चाललोय. हा गडाचा मेन दरवाजाचा बुरुज. हा महादरवाजाची एंट्री, इथून वरती प्रवेश केला जातो. बघा आता आपण गडाच्या ही बुरुजाची तटबंदी दिसते तुम्हाला. बघा तिथे बघा इथून वरती आलो आपण आणि त्या दरवाजातून आपण एंट्री केली आणि वरती आल्यानंतर इथे आपल्याला तोफ गड्यावरती तोफ ठेवली मिळते. ही पुरातन तोफ आहे, गंजलेली आहे. बाकीचा मॉडेल हा नवीन बनवून ठेवलेला आहे. बघा त्या गड्याच्या तोफेवरतीतून व्ह्यू काय दिसतो बघा. ही तोफ गाड्यावरती तोफ ठेवलेली आहे, त्याचा व्ह्यू बघा. ही आहे ती तोफ जी तोफ गडावर ठेवलेली आहे. गडावरून आतमध्ये आलं की हा सदरीचा भाग हे बघा इथे आहे. आणि हे जे आहे ना हे घोड्यांना पाणी पाजण्यासाठी भांडे आहे. त्याच्या गुमजेवर घोड्याला पाणी पाजायचं. ही सदर या साईडला आहे आणि पुष्करणी इकडे आहे. आता आपण ज्या ठिकाणी उभे आहेत ती आहे सदर. ओके, हे बघा सदरीचं बांधकामाचं तुम्हाला चौथरा दिसतोय. हे बघा या स्टेप्स आहेत खालून, मी तुम्हाला खालून दाखवतो. आता हे सगळं सध्या बुजलेले आहेत. हे बघा 1 2 3 आणि वरची स्टेप चौथी अशी सदरीचा भाग आहे. आणि इथून पुढे गेलात ना की पुष्करणीला जाण्याचा रस्ता आहे जो इकडे आहे. चला आपण पुष्करणीकडे जाऊ. हो इकडे वाडा आहे. हे बघा हा इथे वाडा आहे, वाड्याचे अवशेष आहेत इथे पुढे. हो इकडे या लवकर, इथे पुष्करणी इथे इकडे. हा वाडा आहे, हे वाड्यामधून इथे आलात वरती, हे वाड्याचे अवशेष आहेत. ठीक आहे, इथे गडदेवी आहे, चामुंडा देवी. चावंडा देवी. इथे वरती आलं तरी पाण्याचा टाका आहे. इथे पाण्याचा टाका साफ भी रहेगा. हा. आणि ते पाठीमागे आहे ना तिकडे पौराणिक शौचालय असं तिकडे लिहिले आहे. आपण जात नाहीये. भरपूर आहे तिकडे. हे बघा इथे एक पाण्याचा टाका आहे आणि पुढे आलात की बघा इकडे पण पाण्याचे टाके आहेत. हाय बघा 12 टाक सबस्क्राईब आहे पाण्याचं टाक. हे बघा हे ते हा या बघा इथे शिव मंदिर आहे. हे बघा छोट्या छोट्या मूर्त्या वगैरे
छान आहेत टोपगड आणि आहे. पुष्कळ फोटो काढून घ्या, फोटो पुष्कळ काढून मित्र. घ्यायचे छोटे छोटे. शंकराची नंदी पण आहे, शंकराची पिंडी गायब आहे. बघा इकडे असं तलाव आहे. याच्यामध्ये शंकर बघा इथे गडावरती एक तोप आहे. हे या मंदिराचे अवशेष आहेत. इथे एक तोप आहे, नंदी महाराज आहे आणि बघा इथे शंकराची पिंडी आहे आणि हे मंदिराचं अवशेष आहेत. ते तुम्ही आता सध्या बघताय. सध्या ते तुटलेले आहेत, भग्नावस्थेत आहेत, पण ज्या आहेत तुम्हाला मी दाखवते. हो सर, हे सर्व असे सर्व लेडीज बायका की सगळे सगळं सगळं हा कोण तरी असावला असावं की असावं. हे बघा हे आता आपण बघतोय हे पुष्करणी तलाव. पुष्करणी तलाव आहे आणि कॅमेरा चालू हो जाते. हे हा आलं काय ते आपली गॅग आली का अंधेरीची? ठीक आहे चला आपण तिकडे जाऊया. इकडे असे अवशेष आहेत बघा. हे सगळे प्रत्येक गडदेवतांची इथे गणपती बाप्पाचा फोटो आहे, मूर्ती आहे. बाकी सध्या तुम्ही बघताय इथे शंकर पिंडी आहे. इथे एक अजून कोणत्या तरी दुसऱ्या देवाची मूर्ती आहे, पण ते काही कळत नाही कोणते आहेत. इथली तर गायब आहे. इथे पण सेम इथे बघा. आणि इथून पहिलं पाणी यायचं ते सध्या बंद आहे. ते काय कळत नाही आहे. इकडे आहे आणि बघा दोन ठिकाण कसं आहे. हे पुष्करणी तलाव आणि हे त्याच्या उतराचे स्टेप्स. हे बघा इथे पुढे आलात की इथे दोन तलाव आहेत आणि त्याच्यावरती हे बघा इथे काळा स्पॉट दिसतोय. इथे पण तलाव आहे. ही पाण्याची टाकी आहे तिकडे वरती. खोल असणारच आहे ना. कुठला नाही प्लास्टिक आहे ती बॉटल. उलटी थोडं पुढे आलं ना का अजून परत चालू ठेव चालू ठेव चालू ठेव चालू ठेव चालू ठेव. इथे पण बघा इथे पण पाण्याचे टाके आहेत. वेळ अजून वेळ अजून लांब आहेत लांब आहेत. जा पुढे जा. थांबलो मी. हे बघा इकडे पण पाण्याची टाकी आहेत आणि इकडून थोडं अजून पुढे आलात की अजून परत इकडे दोन पाण्याची टाकी आहेत. हे बघा इथे पण आहेत. इथे दोन आहेत. इकडे म्हणजे कडावरती हे कोण आहेत आपलीच आहेत काय? कोण हे काय हा अक्षता अक्षता आहे ना ती. नाही तिथे तिकडे गेले ना ते लोक मुली नाही त्याच एक नंबर गेला तर आल्या. एवढंच गेले ना. हे बघा ही दोन टाकी झाली. मग बघा इथे पण पाण्याची दोन टाकी आहेत. इथे एक आहे आणि पुढे आहे त्याच्या इकडे हे सगळे गवत मांडलेले आहेत. थोडं मोठे मोठे गवत आहे बघा.
हे पूर्ण चिखलाने माखले गेले, कुजलं गेले. थोडी मोठी मोठी टाकी आहेत बघा. एवढं मोठं टाक आहे. बघा मंडळी, आता आपण चाललोय जे सप्तमातृका जी पाण्याची टाकी आहेत ती बघायला चाललोय. आता सप्तमातृकेला जाण्याचा रस्ता बघा. इकडे खूप गवत पडलेलं आहे, पण नशिबाने चांगलं आहे की आपल्याला इकडे एक गड संवर्धनवाल्याने बोर्ड लावून ठेवले आहे. त्याचा वेळ दाखवला आहे सप्तमातृकेचा. तर या ठिकाणी बघा तुम्हाला दिसेल सप्तमातृका. आता सप्तमातृका कोण आहे ते तुम्हाला आणि ते मंदिर काय आहे तुम्हाला दाखवतो. म्हणजे सप्तमातृका म्हणजे ही सप्तमातृका ही पाण्याची टाकी आहेत आणि त्यांची नाव आहेत. पहिली आहे ब्राह्मी, दुसरी आहे महेश्वरी, तिसरी वैष्णवी, चौथी कौमारी, चौथी आहे कौमारी, पाचवी आहे वराही, सहावी आहे इंद्राणी आणि सातवी आहे चामुंडा. अशा या 7 देवींचं जे तलाव आहे ते बघा या ठिकाणी आहे. ठीक आहे, हे बघा हे 7 देवी आहेत. इथून खाली गेलात तर गणपती दरवाजा आहे. त्या गणपती दरवाजा तुम्ही पाणी काढायला खाली जाऊ शकता. तर या आहेत सप्तमातृका टाकी बघा. 1 2 3 मध्ये 4थं, हे 5वं आणि 6वं आणि तिकडे बाजूला 7वं आहे. हे दोघांना मिळून ते 1 आहे. हे ते सप्तमातृका टाका. आता सप्तमातृका कोणत्या आहे हे तुम्हाला सांगितल्यात. पहिली आहे ब्राह्मी, दुसरी आहे महेश्वरी, तिसरी वैष्णवी, चौथी कौमारी, पाचवी वराई, सहावी इंद्राणी आणि 7वी चामुंडा. चामुंडा ही सर्वात श्रेष्ठ आहे, त्यामुळे तिला मान सगळ्यात जास्त आहे. तर हे सप्तमातृका टाका. हे या गडावरचे वैशिष्ट्य आहेत बघा. माझा सहकारी सुहास या ठिकाणी आहे. सुहास, कसं वाटतंय सप्तमातृका टाका बघून? खूप छान वाटतं. अजूनही टिकवून ठेवलेली आहे वास्तू. पाण्याचा पुरवठा पण आहे तिथेच बऱ्यापैकी. पाण्याचा पुरवठा पण आहे हो, पण पाणी सध्या पिण्यायोग्य नाही आहे, खराब आहे वापरात नसल्यामुळे. पण हे खूप छान छान नियोजन होतं त्यावेळेस बघा. हे सप्तमातृका मंदिरमध्ये उतरण्यासाठी जो दरवाजा आहे तो हा गणेश दरवाजा. या गणेश दरवाजामधून जाऊन तुम्ही पाणी काढू शकता. असं आहे म्हणून याला गणेश दरवाजा म्हणतात. आता गणेश दरवाजा त्याला काय म्हणतात बघा, तुम्हाला दाखवते. समोर दिसतं तुम्हाला इथे गणपतीची मूर्ती आहे आणि हा तो दरवाजा आहे गणेश दरवाजा. तर गणेश दरवाजातून जाऊन पहिलं सप्तमातृकेचं पाणी घ्यायचं. बघा कसं दिसतंय ना सप्तमातृका मंदिर. हे तलाव बघा. हे बघा शिखरची टीम एवढे सगळे आहेत शिखरची. आज आपण ट्रेकला आलेले. या ट्रेकिंग मध्ये बघा हे 7वं टाका आहे. हे बघा 1 2 3 4 5 6 आणि हे 7, असं 7. खूप छानसा व्ह्यू आहे बघा. हे आहेत माझे फोटो काढतात समोरून.
हे आहेत महेश समेळ आणि हे बघा ही पूर्ण टीम. तर मंडळी हे बघा समोर खाली बघताय हे सप्तमातृका मंदिर आणि त्याच्याच समोर या डोंगरावरती इथे आलात की या देवी गडाची देवी चावंड देवी तिचं मंदिर आहे. बघा इकडे फुलं बघा किती मस्त आलेत. बघा किती छान आहेत. हे बघा. चला आता आपण आणि इकडे पण बघा किती छानशी फुलं आहेत. ही फुलं कोणत्या झाडाची आहेत कोणाला माहिती असेल तर नक्की कळवा. हे बघा किती फुलं आहेत. आणि आपण आता चाललोय चावंडा देवीच्या मंदिराकडे जी गडाची देवी आहे. चावंड फोर्टची गडदेवता आहे तिचे हे मंदिर आहे. हे बघा वरती असं आहे. फुलं बघा कशी आहेत खूप छानशी फुलं आहे. बघा तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा किती छान फुलं आहेत बघा. बघा आणि समोर बघताय ही गडाची देवी चावंडा देवीचं मंदिर. त्या मंदिरासमोर आहे दीपमाळ. उठ असा बोर्ड निघालाय त्याच्यावर. आणि का सर्व फुलं बिलं आणलेत की नाही? हे बघा ही गडाची देवी चावंडा देवी तिची मूर्ती. हे मंदिर मंदिराचं कळत बघा. हे असं मंदिर मंदिराचा कळस आणि हे दीपमाळ आणि हे वेगवेगळ्याचे प्रकार नंदी वगैरे ठेवलेले आहे.